छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून आज ओळखले जाते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुलजी सावे यांचा सिंहाचा वाटा आहे. या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचे काम त्यांनी केलेले आहे. कामे केवळ सुरूच केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेलेली आहेत. यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून N3 N4 वॉर्ड क्रमांक 80चा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. N3 N4 वॉर्ड क्रमांक 80च्या विकासामध्ये सावे साहेबांच्या प्रयत्नांमधनं आणि पुरवलेल्या भरघोस निधीतून मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे. या वॉर्डाच्या अंतर्गत असलेल्या जवळपास सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले. यामध्ये गुरु सहानी नगर, सूर्या पार्क, बी सेक्टर, छत्रपती कॉलेज, टेनिस कोर्ट, MSC गार्डन, MIT हॉस्पिटल, संकटमोचन हनुमान मंदिर, पारिजात नगर, कामगार चौकातील मुख्य रस्ता यासह एकूण 19 अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेले आहे. तसेच केटली गार्डनच्या मागे ड्रेनेज लाईनचे देखील काम करण्यात आलेले आहे. सावे साहेबांच्या माध्यमातून ही विकास कामे मार्गी लागल्याने आता पावसाळ्यात नागरिक, विद्यार्थी, महिला, व्यापारी यांची रस्त्यांच्या अभावी होणारी हेळसांड ही थेट थांबलेली आहे. N3 N4 वॉर्ड क्रमांक 80 मध्ये सावे साहेबांनी रस्त्यांच्या व्यतिरिक्त सामाजिक सभागृह व सुशोभीकरणाची कामे देखील पूर्णत्वास नेली. यामध्ये अमृत गार्डन, बास्केटबॉल गार्डन, तापडिया पार्क, समई गार्डन, संत सावतामाळी उद्यान, N3 N4 येथील खुली जागा, बॅडमिंटन हॉल इत्यादी जागांचा थेट समावेश आहे. त्याचप्रमाणे पृथ्वी उद्यान आणि विसावा गार्डन येथील वॉकिंग ट्रॅक, बदक बोधी गार्डन, N3 N4 येथील मनपाची खुली जागा देखील विकसित करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सावे साहेबांच्या प्रयत्नातनं सूर्या पार्क येथे विंधन विहीर व हातपंप सुद्धा बसवण्यात आलेला आहे. N3 N4 वॉर्ड क्रमांक 80च्या विकासासाठी सर्व योजनांच्या माध्यमातून अतुलजी सावे साहेबांनी आतापर्यंत तब्बल 21 कोटी 51 लक्ष रुपयांचा निधी दिलेला आहे. तसेच या वॉर्डासाठी 4 कोटी 30 लक्ष रुपयांचा प्रस्तावित विकास निधी देखील देण्यात आलेला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून आणि एवढ्या प्रचंड निधीतून वॉर्डामधील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांची कामे मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी हे अतुलजी सावे साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहेत. मी आशा गंगाधर चव्हाण, राहणार N3. मी आता सध्या झालेल्या रोड बद्दल बोलत आहे. आमच्याकडे पूर्वी फार खड्डे असायचे आणि आता आमच्याकडे छान रोड वगैरे झालेले आहेत. त्यामुळे कसं मच्छर वगैरे येत नाही, काही येत नाही. पूर्वी खूप पाणी साचायचं, त्यामुळे मच्छर व्हायचे. आता सावे साहेबांनी रोड केलेले आहेत, त्यामुळे आम्हाला खूप, आणि रस्त्याने खड्डे नसल्यामुळे मुळात म्हणजे पाठ वगैरे सुरक्षित राहते. आता पूर्वी असे दणके बसायचे खड्ड्यामुळं, त्यामुळं मानेला हिसका बसायचा. आता निदान तेवढं होत नाही. आता सेफ माणूस जातं, सेफ येतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. शांत, संयमी, मनमिळाऊ, प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुलजी सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हा विश्वास देखील आहे. धन्यवाद.